मंजूर इंजिन ऑइल योजनेचा लाभ द्या, अन्यथा दिलेले पैसे परत करा अशी मागणी करणाऱ्या आदिवासी बांधवाला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला। यावेळी पीडित जीवराज श्रीराम, विशाल नैताम, मनोज आत्राम, विनोद मसराम यांच्यासह विविध आदिवासी संघटनांचे पदाधिकारी आणि आदिवासी बांधव उपस्थित होते। जीवराज श्रीराम हे राजुरा तालुक्यातल्या विरूर स्टेशन येथील रहिवासी असून ते माजी पोलीस पाटील आहेत। त्यांनी इंजिन ऑइल योजनेसाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात अर्ज केला। आदिवासी बांधवांना 100% अनुदान तत्वावर या योजनेचा लाभ मिळतो असं असतानाही संबंधित कार्यालयाचे कनिष्ठ लिपिक मडावी यांनी त्यांच्याकडून ही योजना मंजूर करून घेण्यासाठी 200 रुपये घेतले। यानंतर अर्जदारांनी अनेकदा कार्यालयाच्या हेलपाट्या घातल्या, पण त्यांना समाधानकारक उत्तरे मिळाली नाही। त्यामुळे 26 जुलैला श्रीराम यांनी कार्यालय गाठत योजनेचा लाभ द्या, अन्यथा दिलेले 200 रुपये परत करा अशी मागणी केली। पण मडावी व त्यांच्या सहकाऱ्यांनी या माजी पोलीस पाटलाला योग्य माहिती देण्याऐवजी मारहाण केली। इतकंच नव्हे तर या मारेकऱ्यांनी पोलिसात तक्रार देऊन पीडित श्रीराम यांना कार्यालयात येण्यास मज्जाव केला असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। आपल्यासाठी असलेल्या योजनेचा लाभ घेणं अथवा त्या योजनेबाबत असलेली माहिती विचारणं हा गुन्हा आहे का असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला। या प्रकरणी पीडित जीवराज श्रीराम यांना न्याय न मिळाल्यास एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर मोर्चा नेण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला। याबाबत लाईव्ह चंद्रपूरला मिळालेली प्रतिक्रिया पाहूया। 26 तारखेला ऑफिसमध्ये गेलो होतो। कोणत्या ऑफिसमध्ये? एकात्मिक आदिवासी प्रकल्प, त्या आदिवासीमध्ये गेलो होतो आणि मी इंधनाचा फॉर्म भरला होता, ऑइल इंधन, तेल पंप, आणि तो मंजूर झाला म्हणून बाबूसाहेबांनी सांगलं होतं मला। पण तो वारंवार मला बोलवत होता ये म्हणून। मी तळासून गेलो आणि मी बाबूसाहेबांना म्हणलं खरं तुम्ही सांगा तर झालं या नाही झालं आणि माझे परत घेतलेले पैसे 200 परत द्या। नाही म्हणे साल्या म्हणे कुठं दिला तू, म्हणजे 200 रुपये म्हणून उठला आणि मारायला लागला। मग मी तो दुसरे बाबू होते बाजूला, तेही मारायला लागले आणि मग पोलिसला फोन करून बोलावले आणि पोलिसवाल्यानं दरोगा घेऊन गेला पोलीस ठाण्यात। आणि मग आमची सहमती घेतली त्यामुळे आईलापासून त्या बाबूकडे जायचं नाही आणि बाबूकडे विचारायचं नाही आणि ऑफिसमध्ये बी राहायचं नाही असं सांगलं। तिथून आम्ही चाललो। आता आपली मागणी काय? मागणी आता कडक कारवाई व्हायला पाहिजे आणि न झाल्यास आम्ही आदिवासी समितीतर्फे आम्ही आंदोलन करू।